माझ्या आशिलावरती अजून तुम्ही गुन्हा सिद्ध केलेला नाहीये। 4 दिवस तुम्ही तिची जबानी सुद्धा घेतली नाहीये। मग कुठल्या नियमानुसार तुम्ही तिला एकही फोन करू देत नाहीये? नाही नाही, फोनसाठी अडवलेलं नाहीये। हे घ्या, हे घ्या। मला तो कोणी जागा फोन नका करू, मला नाही बोलायचंय कोणाशी। श्रेयस, त्या दिवशी मी फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय श्रेयस। तू तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही केलेलं नाहीये। मी असं काही केलेलं नाहीये श्रेयस, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीच महत्वाचं नाहीये रे। तू खोटं वागलीस ना माझ्याशी? खरं सांग मला, ते 50 लाख लिहिलेल्या पेपर्सवर तू सह्या केल्यास का? आणि मम्मांकडून पण पैसे घेतलेस का तू? श्रेयस, हे सगळं खरंय, पण तू त्याचा अर्थ तरी समजून घे ना निदान। अरे त्यावेळी पैसे घेतले कारण त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती। प्लीज माझा एक श्रेयस, विश्वास ठेव माझ्यावर। मला सगळा अर्थ समजतोय, मला नाही बोलायचे तुझ्याशी, तू कोठारडी आहेस। हॅलो श्रेयस, निखिल निखिल, अरे फोन कट केला श्रेयसने। थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन। इट्स ओके। तुम्ही पुढची प्रोसिजर करा, मी आलोच। ठीक आहे। श्रेयसचा विचार सोड तारा, स्वतःचा विचार कर। तुला इथून सोडवायला सरनायकांपैकी कोणीच येणार नाहीये। तुझ्या प्रेमाची, तुझ्या त्यागाची त्यांच्यातल्या कोणालाच किंमत नाहीये। तू थांब, मी बाकीची प्रोसिजर करून येतो। कोठारडी आहेस तू। संजय, हा ताई, मगाशी मी तुला दिलेलं सर्टिफिकेट कुठे आहे? देतो हा।
म्हणजे माफ करा, पण तुम्ही सगळ्यांपासून हे का लपवताय की श्रेयस तुमचा मुलगा आहे? म्हणजे श्रेयसच्या प्रेमापोटी तुम्ही इथे आलात, तरी तुम्ही सगळ्यांपासून हे सत्य लपवताय, काही कळत नाहीये. कारण सत्य जर सगळ्यांच्या समोर आलं तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल. तसं ताराने आजीला सगळं सांगितलेलं आहेच, पण ती गोंधळलेली आहे. पण मी श्रेयसची आई आहे हे जर सत्य घरच्यांना, अरविंदला कळलं तर माझा संबंध यशोधराच्या मृत्यूशी जोडायला त्यांना वेळ नाही लागणार. त्यामुळे मला हे सत्य घरी कुणालाही कळू द्यायचं नाहीये. म्हणून श्रेयस आणि माझं नातं मला जगासमोर लपवावं लागणार आहे. तसंही यशोधराने ते मला इतकी वर्ष लपवायला लावलंच. आता तो माझ्या डोळ्यासमोर असून देखील मी त्याला माझा मुलगा म्हणू नाही शकत. त्याला मायेने जवळ घेऊ शकत नाही. त्याच्या तोंडून आई ही हाकही ऐकू शकत नाही. हरकत नाही, पण आत्या म्हणून मी त्याला इतकं प्रेम देईन की तो त्याची मॉम, तुझी बहीण यशोधराला तो कायमच विसरून जाईल. नाही, ही शकुंतला ताई आहे ना, यशोधरा ताईपेक्षा जास्तच हुशार निघाली, आणि पाताळ यंत्री सुद्धा. नाही संजय, तू तुझा जीव वाचवण्यासाठी हिला सामील झाला.